नमस्कार. हॅरी पॉटरच्या किती मिलियन प्रती विकल्या गेल्या याची चर्चा आपण खूप ऐकतो आणि करतोही. पण मराठीतलं 10 लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत असं बालसाहित्यातलं पुस्तक कोणतं असं विचारलं तर एक असं पुस्तक सांगा की जे गेली 88 वर्ष मराठी माणसाच्या जगण्याचा संस्काराचा भाग बनलं आहे. असं विचारलं तर काय उत्तर द्याल? तुम्ही जर चटकन श्यामची आई असं उत्तर दिलं असेल ना, तर तुमचं मनापासून अभिनंदन. मुद्दा हा की आपण ही गोष्ट अभिमानाने मिरवायला हवी. हॅरी पॉटरचं मार्केटिंग म्हणा किंवा त्याची जाहिरात म्हणा ज्या पद्धतीने होते, त्या पद्धतीने आम्ही श्यामची आईचे कौतुक करत नाही. श्यामची आई हे पुस्तक जॅपनीज भाषेत सुद्धा अनुवादित झालंय आणि सर्व भारतीय भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला आहे. हे आपल्याला ठाऊक तरी आहे का? किंवा मागच्या पिढीत महाराष्ट्राने त्याचं काय आणि कसं कौतुक केलं हेही आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे तुम्हाला दत्ता पुराणिक ठाऊक आहेत का? श्यामची आई हे पुस्तक घरोघरी पोहोचावं हे त्यांनी आपलं मिशन बनवलं होतं. म्हणजेच व्रत म्हणून त्याला स्वीकारलं होतं. त्यांनी घरोघरी जाऊन श्यामची आईच्या 20,000हून अधिक प्रती विकल्या. हा एक प्रकारचा विक्रमच आहे नाही का? पण जसा हॅरी जगभरातल्या मुलांच्या भावविश्वात आहे, तसाच श्याम पण आमच्या भावविश्वाचा भाग आहे हे आपण लक्षात घेत नाही. श्यामच्या आईसारखं क्लासिक आता आउटडेटेड झालं आहे असं आपल्याला खरंच वाटू लागलंय का? ते जरा रडकं पुस्तक आहे ना. हे असलं पुस्तक न वाचता केलेलं विधान तुम्हाला पटतंय? की आपण हळूहळू अधिक कोरडे व्हायला लागलो आहोत हे अधिक खरंय? मर्द को दर्द नहीं होता हे आपल्याला आजही खरं वाटतं. रडणारा पुरुष आजही आपल्याला दुबळा वाटतो. आजही मुलं म्हणजे मुलगे खुलेपणाने रडू शकत नाहीत, कारण अश्रू म्हणजे दुबळेपणा असं आपण ठरवून टाकलंय ना. पण अश्रूंमध्ये काय ताकद असते हे समजून घ्यायचं असेल ना, तर साने गुरुजी समजून घ्यायला हवेत. संवेदनशीलता आणि रडूबाई असणं यात अंतर आहे, हो ना? श्यामची आई तुम्हाला संवेदनशील बनवते, रडूबाई नाही. हॅरी पॉटर हे पुस्तक J.K. रोलिंग हिने कसं लिहिलं याविषयी आपण वाचतो. पण श्यामची आई हे पुस्तक कसं लिहिलं गेलं हे आपल्याला ठाऊक आहे का? एका पिढीला ज्यांच्या वाङ्मयाने अक्षरशः वेड लावलं, हजारोंना ज्यांनी प्रेरणा दिली, ते साने गुरुजी यांच्याविषयी तरी आपल्याला काय काय माहित आहे? चला आज हे जरा नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एकावन्न वर्षाच्या आयुष्यामध्ये साने गुरुजींनी किती विविध प्रकारची कामं केली. ते आदर्श शिक्षक होते, क्रांतिकारक होते, साहित्यिक होते, कवी, गीतकार होते, अनुवादक, रूपांतरकार होते, संपादक, पत्रकार होते. राष्ट्रसेवा दल, साधना परिवार आणि आंतरभारती यासारख्या संस्था त्यांनी उभ्या केल्या. भारतीय संस्कृतीचे ते भाष्यकार होते. आजच्या भाषेत सांगायचं तर साने गुरुजींचं काम मल्टी डायमेन्शनल आहे. आपल्या संस्कृतीत मातृत्वाचा भाव हा सगळ्यात पवित्र मानला गेला आहे. पण नुसतं जन्मदात्री असून आई होता येत नाही. आईची भूमिका क्षणोक्षणी पेलावी लागते. आणि म्हणूनच देवकी आणि यशोदा दोघीही महत्वाच्या. आणि ही आईपणाची जबाबदारी उत्तम पद्धतीने पेलली तर पुरुषालाही आई होता येतं. म्हणूनच पंढरपूरचा विठ्ठल विठाई होतो, ज्ञानेश्वरांना आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणतो, विनोबा गीतेला गीताई म्हणतात. साने गुरुजी असेच मातृहृदयी होते. एका मुलाची नव्हे तर मुलांच्या पिढ्यानुपिढ्यांची काळजी करणारं आईचं काळीच त्यांना लाभलं होतं. त्याचं उदाहरण म्हणून हा एक किस्सा सांगते. स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे बरं का. पुण्यात एक मोठं अधिवेशन होतं. देशभरातले नेते पुण्यात आले होते. त्यांना उतरण्याची सोय एका विशिष्ट इमारतीमध्ये करण्यात आली होती. साने गुरुजींना शोधत कुणी एक जण त्या ठिकाणी पोहोचला. त्याने चौकशी केली तर त्याला कळलं की साने गुरुजी त्या इमारतीत उतरलेच नाहीयेत, तर समोरच असलेल्या विद्यार्थी गृहात ते राहत आहेत. त्या माणसाला आश्चर्य वाटलं आणि गुरुजींना भेटायचं म्हणून तो त्या विद्यार्थी गृहात गेला. गुरुजी लगेचच त्याला तिथे सापडले, कारण ते व्हरांड्यात उभं राहून कपडे सुकवत होते.
गुरुजींचा स्वावलंबीपणा त्याला माहीत होता, ठाऊक होतं, आणि म्हणूनच गुरुजी स्वतःचे कपडे सुकवत असतील असाच विचार त्याच्या मनात येऊन गेला. इतर गोष्टी बोलून झाल्यानंतर त्याने न राहून गुरुजींना विद्यार्थी गृहात राहण्याचं कारण विचारलं. गुरुजी हसून म्हणाले, अरे विशेष काही नाही, सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत ना, त्यांना अभ्यासाला थोडा जास्त वेळ देता यावा म्हणून मी इथे उतरलो आहे. म्हणजे सकाळी त्यांचे कपडे मला धुता येतात, रात्री भांडी घासून ठेवतो, तेवढीच मुलांना मदत होते. साने गुरुजी होणं किती कठीण आहे हे एका या प्रसंगातूनही लक्षात यावं. साने गुरुजींचं पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. घरी त्यांना पंढरी अशीच हाक मारत. श्यामची आई ही त्यांचीच आत्मकथा. मग श्यामच्या आईमध्ये पांडुरंगाचा किंवा पंढरीचा श्याम कसा काय झाला याची ही एक गंमतशीर गोष्ट आहे. लहानपणी पंढरीला राम हे नाव फार प्रिय होतं. आई माझं नाव राम का गं नाही ठेवलं? पण पुढे दापोलीच्या शाळेत शिकायला गेल्यानंतर पंढरीला राम नावाचा एक मित्र मिळाला. ही त्यांची मैत्री अतिशय जीवाभावाची होती. राम भेटल्यामुळे त्याने साहित्यसृष्टीत आपलं नाव श्याम असं स्वीकारलं. अशा प्रकारे पांडुरंगाचा श्याम झाला. साने गुरुजींनी मराठी, संस्कृत आणि इंग्रजी हे तीनही विषय घेऊन MA ही पदवी प्राप्त केली. या तिन्ही भाषेतील साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. इंग्रजी भाषेतील सगळं उत्तमोत्तम साहित्य मराठीत आणावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. प्रोफेसर वा पोद्दार यांनी साने गुरुजींच्या MAच्या उत्तरपत्रिकेवर लिहूनच ठेवलं होतं की हा मुलगा पुढे मोठा लेखक होईल. साने गुरुजींनी अमळनेरच्या तत्वज्ञान मंदिरात तत्वज्ञानाचा काही काळ अभ्यास केला. पुढे 1924 मध्ये अमळनेर मधल्या म्हणजे आत्ताच्या प्रताप हायस्कूलमध्ये ते PS साने सर म्हणून नोकरीवर रुजू झाले. मुलांना शिस्तीने नाही तर प्रेमाने सुधारता येतं यावर साने गुरुजींचा प्रचंड विश्वास होता. ते एका हॉस्टेलचे निवासी शिक्षक होते. मुलं हॉस्टेलच्या खोल्या अस्तव्यस्त ठेवत असत. मुले शाळेत गेल्यानंतर हे आपले साने सर मुलांच्या खोल्या अगदी नीट आवरत, झाडून पुसून लख्ख करत. आपल्या नकळत होणारा हा चमत्कार लक्षात आल्यानंतर मुलं आपोआपच खोल्या नीट ठेवू लागली. शाळेच्या 4 भिंतीत मावणाऱ्या 7-8 विषयांच्या शिक्षणालाच केवळ शिक्षण मानणं हे त्यांना पसंत नव्हतं. माणसाचं शिक्षण जन्मापूर्वीच सुरू झालेलं असतं आणि ते अखंड अखेरपर्यंत चालू असतं असंच त्यांचं म्हणणं होतं. दापोलीच्या शाळेत असताना त्यांचे एक वर्ग शिक्षक त्यांना बावळ्या साने म्हणून हाक मारायचे. याविषयी गुरुजींनी पुढे लिहिलं आहे, हे शिक्षक नेहमी मला बावळ्या म्हणून संबोधत असत. मला वाटे मी खरोखरच बावळट आहे का? माझा बावळटपणा दूर करणं हे त्या शिक्षकांचं काम होतं. पण तो मार्ग मला न दाखवता मला या अशा हाका मारल्याने माझा बावळटपणा वाढत मात्र गेला असणार. अशा रीतीने आपण मुलांची मनं किती दुखावतो याची शाळेतील शिक्षकांना खरोखर कल्पना नसते. त्यांचा खेळ होतो पण मुलांचा मात्र जीव जातो. त्यांच्या दृष्टीने शिक्षक कसा असावा ते लिहितात, खरा शिक्षक मुलांना शिक्षा करणार नाही, परीक्षेच्या भीतीने त्यांना भ्याड बनवणार नाही. खरा शिक्षक त्यांना हसत खेळत शिकवेल. मुलांजवळ राहण्याची, हसण्या खेळण्याची संधी मिळणं ही सोन्यासारखी संधी आहे. तिचा आनंद घ्यायला हवा. शाळा म्हणजे आनंदाचं माहेरघर असायला हवं. मुलं ज्याच्या भोवती पिंगा घालतात तो शिक्षक चांगला. पुढे गुरुजींनी स्वतःला राष्ट्रकार्यामध्ये झोकून दिलं. स्वातंत्र्याचा संदेश घेऊन ते गावोगावी फिरत सभा घेत. त्यांना अटक करण्यासाठी इंग्रज पोलीस त्यांच्या मागे मागे फिरू लागले. पोलिसांना चुकवत साने गुरुजींच्या सभा चालत. शेवटी एका मोठ्या सभेच्या वेळी त्यांना अटक करण्यात आलं आणि 15 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. 17 मे 1930 ला गुरुजींचा पहिला कारावास धुळे येथील तुरुंगात सुरू झाला. लक्षात घ्या की शिक्षा सक्त मजुरीची आहे. दिवसभर चक्कीवर दळण दळावं लागे आणि काम आटपल्यानंतर रात्री गुरुजी कविता लिहित. स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई, सुखवू प्रियतम भारतमाई. त्यांना त्रिचनापल्ली सेंट्रल जेल या दक्षिण भारतातील एका मोठ्या तुरुंगात हलवण्यात आलं.
तिथे त्यावेळी 3,000 कैदी होते. तामिळनाडू, केरळ, आंध्र, कर्नाटक, बंगाल, महाराष्ट्र अशा विविध प्रांतातील सत्याग्रही तिथे होते. या विविध भाषा संमेलनामुळे भारतात जी विविधतेत एकता आहे याचा प्रत्यय साने गुरुजींना नव्याने आला. आंतरभारतीची कल्पना इथेच त्यांना सुचली. त्यांनी इकडे कानडी तसंच तमिळ भाषेचा अभ्यास करायलाही सुरुवात केली. पुढे 17 जानेवारी 1932ला गुरुजींना पुन्हा 2 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांना पुन्हा धुळे तुरुंगात पाठवण्यात आलं. यावेळेस विनोबाजी सुद्धा तिथे होते. तुरुंगात असलेल्या सत्याग्रहींच्या आग्रहामुळे विनोबाजींनी दर रविवारी 1 याप्रमाणे गीतेवर प्रवचनं केली. एकूण 18 प्रवचनं त्यांनी केली. ती सर्व प्रवचनं साने गुरुजींनी टिपून घेतली. दिवसा ऐकलेली आणि भराभर लिहून घेतलेली प्रवचनं गुरुजी रात्री बसून परत लिहित असत. गुरुजींनी केलेल्या या लेखनामुळे विनोबाजींचे गीतेवरील प्रवचने किंवा टॉक्स ऑन गीता हे पुस्तक प्रसिद्ध होऊ शकलं, ज्याचे अनुवाद सर्व भारतीय भाषांमध्ये झाले आहेत. याच काळात त्यांना धुळ्याच्या तुरुंगातून नाशिकच्या तुरुंगात हलवण्यात आलं. स्वामी आनंद म्हणून एक सत्याग्रही होते. त्यांनी या काळातील आठवणी लिहिताना सांगितलंय की जेलमध्ये शिस्तभंग केल्यामुळे ज्याला शिक्षा झाली आहे अशा कैद्यांना लिहायला वाचायला जेलकडून काही मिळत नसे. अशा वेळेस साने गुरुजी माझ्याकडून 120 पानांची वही मागून घेत. सकाळी मी विचारी काय लिहिलेत, तर ते 120 पानं भरलेली वही माझ्या हाती ठेवत. त्यांचं अक्षर म्हणजे मोती. अगदी सारी पानं उलटून पाहिली तर एखाद्या ठिकाणी एखादा शब्द किंवा अक्षरही खोडलेलं आढळणार नाही. आणि हे सगळं तुरुंगातील दंडबेडीची शिक्षा भोगल्यानंतर. साने गुरुजींनी 70हून अधिक पुस्तकं लिहिली आणि यातील बहुतेक पुस्तकं ही त्यांनी तुरुंगात असताना लिहिली. श्यामची आई सुद्धा. साने गुरुजींनी स्वतः तर असंख्य पुस्तकं लिहिलीच, पण त्यांनी केलेलं एक अद्भुत कार्य म्हणजे स्त्री जीवन या नावाचं पुस्तक, ज्यामध्ये त्यांनी आपल्या आई, अक्का मावशी आणि इतर खेड्यापाड्यातील स्त्रियांकडून ऐकलेल्या विविध ठिकाणाहून जमवलेल्या ओव्या पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्या. त्यांच्या जन्मगावी पालघडला त्यांचं गीता प्रवचन झालं तेव्हा एका आजीबाईंनी चक्क त्यांच्यावरच ओवी केली. पाडगावच्या गणपतीला बेदाण्याचा आवडे शिरा, राष्ट्रामध्ये शोभे हिरा पंढरीनाथ. तर असा आहे आपला श्याम. आता त्याला रडका म्हणायचं का हे तुम्हीच ठरवा. 24 डिसेंबर हा साने गुरुजींचा जन्मदिवस. या दिवशी आपल्या आजूबाजूच्या मुलांना त्यांनी लिहिलेली एकतरी गोष्ट वाचून दाखवूया आणि त्यांच्याविषयीची ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवूया. आणि त्यासाठी काय करायचंय, तर मधुरा वेलणकर साटम ही माझी YouTube वाहिनी, हिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढचा भाग आला की तुम्हाला लगेच पाहता येईल. आणि पुढचा भाग बघत असताना आधीचे काही भाग जर तुमच्याकडनं राहून गेले असतील तर तेही नक्की बघा आणि मराठीची माहिती आणि महती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा प्रसार नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.